शेतकरी बांधवांनो, हा जो काही प्लॉट आपण पाहताय तर हा आहे परळी तालुक्यातील नागापूर या गावातील आणि नवीन प्लांटेशन आहे, नवीन लागवड आहे. COVSI 18121 नावाची जी काही जात आहे, तर ही जात आणि ह्याच्यामध्ये लागवडीमध्येच जे आहे ते कानीचा जो आहे तो या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला ठिकाणी या ठिकाणी दिसतोय, पाहताय आपण. अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा 2-3 बेट जे आहे ते लागवडीमध्येच जे आहे ते अशा पद्धतीनं तयार झालेले आहेत किंवा कानीचा प्रादुर्भाव होऊन पूर्णपणे हे बेट जे आहे ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. इथे जर बघितलं आपण तर ही सगळी कानीची ही सगळी काळी पावडर आपण पाहतोय, ह्याचे स्पोरुलेशन झालेले हे स्पोर्स आहेत, हे बीजाणू आहेत. आणि हे सगळे बीजाणू जर अशाच पद्धतीनं म्हणजे आपण हे असंच ठेवलं, आता बघा इथून पाणी जाणार आहे, हे दांड आहे आणि ह्या दांडवाटं जे आहे ते इथून पाणी जाणार, तर हे सगळे बीजाणू जे काही पडलेले म्हणजे हे सगळे जे काही हे बीजाणू जे आहे ते ह्याचे पडणारे जे आहे ते ह्या दांडामध्ये पडतील आणि इथून असं जे आहे ते सरळ हे सगळ्या रानानं जे आहे ते प्रसारित होईल. आणि अशा पद्धतीनं ह्याचा युनॉकुलम, ह्याचं बीजाणू जे आहे ते इतरत्र जे आहे ते पसरतील. सोबत हायवेच्या माध्यमातून हे जे काही अशा पद्धतीने हे सगळे स्पोर्स या ठिकाणी आलेले आहेत किंवा ही काळी पावडर जी काही आपल्याला दिसायलेली आहे तर हे सुद्धा वाढत जाईल, जसं माझ्या आता ह्याला हाताला लागलेली आहे. तर ह्याच्यामुळं काय होणार आहे की ह्या बेटामध्ये ऊस तयार होणार नाही आणि आपलं प्रति एकरी जी काही प्लांट पॉप्युलेशन आपण म्हणतो, ऊसांची संख्या कमी होऊन आपलं उत्पादनामध्ये घट जी आहे ती निर्माण होते. आता हा वाढला का? याच्या आधी आपण बघा 2017 पासून आम्ही निरीक्षणं घेतोय, आमच्याकडं सुद्धा 10,001 ओरिजिनल, पुन्हा VSIचाच 08005 ही व्हरायटीसुद्धा होती. तर त्यावेळेस अक्षरशः म्हणजे एकही बेट असं कानीचं दिसत नव्हतं. त्यावेळेस जस्ट रिलीज म्हणजे झाल्यासारख्या त्या जाती होत्या आणि त्यावेळेस त्याचं बेना आम्ही जे आहे ते आणून लागवड केलेलं. मात्र आपल्या ह्या सगळ्या भागामध्ये प्रत्येक भागामध्ये महाराष्ट्र शासनानं बॅन केलेली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कानी रोगाला बळी पडणारी जी काही CO 62-175 जशी वाढत गेली, म्हणजे काही नर्सरी चालकांना त्याला फुले ऊस 15-0-12 म्हणून आमच्या लातूर भागातल्या त्या नर्सरी चालकांनी त्याला जे आहे ते शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि 15-0-12 म्हणून शेतकऱ्याला अशा चुकीचं बेनं वाटप करून जे आहे ते हे सगळं महाराष्ट्र शासनानं बॅन केलेली ही जात जी आहे ते सगळीकडे प्रसारित केली. आणि त्या जातीचं वैशिष्ट्य आहे की लागवडीमध्ये पण अशाच पद्धतीनं कानी ती आणि खोडव्यामध्ये तर अक्षरशः म्हणजे 60-70-80% जे आहे ते त्याच्यामध्ये ते कानीचे सगळे बेट त्याच्यात तयार होतात. आणि हे स्पॉरॅडिक डिसीज म्हणजे हवेच्या माध्यमातून सुद्धा ह्याचं बीजाणू जे आहे ती इस्तता दुसरीकडे पसरत जातात. आणि मग अशा ज्या उत्कृष्ट जाती आहेत, ज्या कारखान्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा उत्कृष्ट जाती आहेत, चांगल्या वजनदार जाती, असे जाडसर ऊस तयार होणारा हा 18121, पण हे सुद्धा इथं जर बघितलं तर 13-0-0-7च्या पलीकडं सगळा तो खोडव्याचा 62-175 सगळं तिथं जे आहे ते जवळपास 40-50% तिथं खोडवा तो बाधित झाला आहे. आणि ह्या पण प्लॉटच्या पलीकडं जे आहे ते 15-0-12 म्हणून अर्ध 15-0-12 ओरिजिनल आणि 62-175 अशा पद्धतीनं तो पण खोडवा आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे चाबुकानी आलेली आहे. तर ह्या अशा ज्या रोगाला बळी पडणाऱ्या जाती आहेत त्याचं प्लांटेशन जसं जसं वाढत जाईल तसं तसं ह्या चांगल्या जातीसुद्धा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जसं 8632 आधी येत नव्हता, 8632 आता तो दिसायला चालू झाला आहे. 10,001 मध्ये तो दिसायला चालू झाला आहे. त्याच्यानंतर 8005 मध्ये, तर 8005 मध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान व्हायला चालू झालेलं आहे. तर असं चुकीच्या जाती आपण त्याला पुढं नेतोय आणि मग उद्या अशी परिस्थिती येऊ शकते जसं सूर्यफुलाचा बिबूड झाला किंवा कापसाचा बिबूड गुलाबी बोंडाळीमुळं झाला, तसंच ऊसाची सुद्धा परिस्थिती तशीच निर्माण होईल. आता या ठिकाणी फवारणी जर करायचं म्हणलं तर तसे काही फार काही शिफारशीत ह्याच्यामध्ये बुरशीचे मारण्यासाठी काही औषधं नाही आहेत. याच्यामध्ये ॲग्रेस्को शिफारस आमिस्टार टॉप नावाचं जे काही सिजेंटाचं बुरशीनाशक आहे ते एवढं महाग मला तर आपण वापरू का, उत्पादन खर्च आपला वाढतोय, ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पण अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला नाईलाज आहे तर मारणं गरजेचं आहे. 1 मिली प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणे जे आहे ते त्याचा स्प्रे आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो आणि ह्याचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो. मात्र ह्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय, हे जे काही सगळं बेट आहे आधी हे प्लास्टिकच्या पोत्यामध्ये घालणे आणि प्लास्टिकच्या पोत्यामध्ये घालून जे आहे हे सगळं कट करून हे जाळून टाकणे आणि हे बीजाणू इथं वाढणार नाहीत ह्याची काळजी जी आहे ते आपण त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे.